जरी हृदयी विषय स्मृती, दुसरा अध्याय. जरी हृदयी विषय स्मृती, तरी निसंग ही अपजे संगती. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. उपादेय हृदयात किंचित जरी विषयाची आठवण झाली तरी असंगासही वासना प्रवास सुरू होतो. त्या विषयास शिवतो आणि परतून शक्तीमधून तो पदार्थ मिळवण्यासाठी तशा प्रकारच्या भावमूर्ती उत्पन्न करतो. येथेच आहे गती व स्थिती देणारे हे स्थान आहे. माऊलींनी आता सायकॉलॉजीवर बोलायला सुरुवात केलेली आहे. मानवी मन आणि त्याचं मानसशास्त्र काय आहे. हृदयामध्ये तुम्ही कितीही याचा अर्थ पोहोचलेले झाले, बुद्धियोग मिळाला, एक सिद्ध अवस्थापर्यंत तुमची गती झाली, पण थोडी जरी मनामध्ये विषय कामनेची स्मृती शिल्लक असेल, कामना नसेल. आता विषय कामनेची स्मृती याचा अर्थ काय सांगतो. कामना आणि त्याची स्मृती. उदाहरणार्थ तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं, पण आज तुमचं वय 60 आहे. लक्षात घ्या मी काय म्हणलं. कामना शिल्लक राहिली का? नाही, कारण तुम्ही होऊ शकणार नाही, तर अभ्यास नाही, कोणी ॲडमिशन देणार नाही, आता तुम्ही अभ्यासाच्या क्षेत्रातून आऊट झालात. पण स्मृती कायम आहे, मला व्हायचं होतं, मला व्हायचं होतं, मला व्हायचं होतं. याला म्हणतात स्मृती. आणि ती भावना एकदा शिल्लक राहिली की आयुष्यात मला हे व्हायचं होतं, जे व्हावंसं वाटतं ते झालं नाही, याला म्हणतात स्मृती. व्हावंसं वाटत होतं पण मी तसं झालो नाही, ही भावना जी शिल्लक राहते. मला वकील व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं, अमेरिकेला जायचं होतं, खूप अभ्यास होता, केला होता, पण गरिबी आडवी आली, फीस भरू शकलो नाही, पण व्हायचं होतं. आणि आता वय ओलांडलेलं आहे, व्यवहारामध्ये आहे, तरी पण स्मृती शिल्लक आहे. माहिती आपण करू शकणार नाही, पण कुठेतरी एकांतामध्ये बसल्यानंतर, साधनेत बसल्यानंतर किंवा व्यवहारात ती स्मृती टोचत राहते. एक उदाहरण पुरेसं आहे. जरी हृदयी विषय स्मृती, तरी निसंग ही अपजे संगती. एखादा बॅचलर असेल, ब्रह्मचारी असेल, ज्यांनी लग्न केलं नसेल किंवा मिळाली नसेल, त्याची स्मृती कायम राहते. अरे मला मिळाली असती एखादी तर आपणही गृहस्थ आश्रमात गेलो असतो. आणि ही स्मृती त्याला खाली आणते, जरी यालाही माहिती आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही. जरी हृदयी विषय स्मृती, तरी निसंग ही अपजे संगती. संगतीमध्ये हा विषय आला, एखाद्याला पाहिलं किती प्रॅक्टिस छान करतो, मला मात्र डॉक्टर व्हायचं होतं, मी याच्यापेक्षा हुशार होतो, याच्यापेक्षा जास्त कमाई केली असती, असं एखाद्याकडे पाहून वाटायला लागणं. याच्यासारखी सुंदर बायको असती, गाडी असती, बंगला असता, तरी निसंग ही अपजे संगती. निसंग म्हणजे अरे जो परिपूर्ण झालेला आहे, निसंग झालेला आहे, ज्यांनी सगळे पाश कापलेले आहेत संसाराचे, व्यवहाराचे, ज्याच्या मनामध्ये आसक्ती शिल्लक नाही. पण जर स्मृती जरी एखाद्या कामनेची शिल्लक असेल, काही होण्याची शिल्लक असेल, तरी ती स्मृती याला खाली आणते. लक्षात घ्या आपण कुठे आहेत आणि काय करायचं आहे, आपली स्टेज काय. नेहमी तुलना आपल्याकडे लावीत चला. ज्ञानेश्वरी हा पुण्य लागेल म्हणून मी सांगतोय असं समजू नका की तुम्हाला आणि मला दोघालाही पुण्य लागेल. काही लागणार नाही.
उलट अनुभवात थोडं जरी आलं मग मात्र लागलं. विषयांची आठवण झाली तरी असंगासही वासना प्रवास सुरू होतो. हीच बायको पाहिजे होती, मिळाली नाही, कोणीच आलं नाही, वासना प्रवास सुरू होतो. आणि वासना प्रवाह एकदा भावना मस्तकातून सुरू झाला, याला रेस्टलेस करतं, बसू देत नाही, मानसिक तणाव वाढतो. हे पाहिजे होतं मला, मिळालं नाही, जे व्हायचं होतं, जे व्हावंसं वाटत होतं ते मी झालो नाही, या कामनेची स्मृती. असंगासही प्रवास सुरू होतो, तो त्या विषयास शिवतो आणि परतून शक्तीमधून तो पदार्थ मिळविण्यासाठी तशा प्रकारच्या भावमूर्ती उत्पन्न करतो. एखादा विद्यार्थी असेल, पोहोचला त्या स्थानावर बुद्धियोगामध्ये, परंतु एक कामना शिल्लक होती की काय नाही, आपण एक प्रेम करायला पाहिजे एखाद्या पोरीशी, असं समजा असेल, आणि हेच आपण केलं नाही, काय होतं मग सुरू? एकदम ती कामना, ती स्मृती भावलहरी निर्माण करतात आणि त्या भावलहरी प्रवाहित होतात आणि त्या त्या विषयांकडे धावतात, खाली पडतो. भावलहरी, भावनालहरी सुरू होतात आणि जो विषय पाहिजे त्यांच्याकडे त्या प्रवाहित होतात आणि तो विषय मिळवण्याकरिता तुम्हाला खाली खेचतात, विषयांमुख करतात, बहिर्मुख करतात, अंतर्मुखता सुटते, तुम्ही खाली पडता. विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत असताना इंद्राला असं वाटलं की आपलं राज्य सिंहासन एखाद्या वेळेस एक क्षत्रिय होते, राजे होते, घेतील, पृथ्वीतलावरचे राजे होते, आणि आता बहुतेक इंद्रपुरीचं सिंहासन पाहिजे म्हणून तपश्चर्या करत असतील, म्हणून त्यांनी मेनकेला पाठवलं. अप्रतिम सुंदर मेनका, नृत्य गायन केलं, यांच्या मनात कामना नव्हती, डोळे उघडाय लावले, कामबाण फेकला, ती भावना उत्पन्न झाली. हिच्याशी आपण एक प्रकारे बायको म्हणून व्यवहार केला पाहिजे, आणि शेवटी तशा भावना लहरी प्रवाहित झाल्यानंतर एकदम खाली आले आणि मेनकेमुळे तपश्चर्या भंग झाली. भंग झाली याचा अर्थ जी तुमची स्टेज होती ती खाली पाडली. किती हजार वर्षानंतर आलेली स्टेज मेनकेने खाली पाडली, इंद्राचं काम झालं. किती मोठा माणूस खाली पडू शकतो. आणि तो भावमूर्ती उत्पन्न करतो. येथेच आहे गती व स्थिती देणारे हे स्थान आहे. आणि भावलहरी निर्माण झाल्या त्याच्यातनं की मग काम प्रवण होतो, कार्य प्रवण होतो आणि त्याच्या मागे लागतो. झालं, जी स्थिती आली होती ती गती आली, गतीत झालं. मन जे स्थिर झालं होतं ते चंचल झालं. जे विषयांविन्मुख झालं होतं ते विषयांमुख झालं. विषयांकडे धाव घेणारं झालं, संपलं. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला, क्रोधी असे ठेविल समोह जाणे. एकदा कामाची उत्पत्ती झाली की मूळ शक्तीत सतत थरथर सुरू होते. संगात संजायते कामान, कामात क्रोधो विजायते. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला. इच्छा उत्पन्न झाली, वासना उत्पन्न झाली, काम उत्पन्न झाला. एखादं काम मला हे पाहिजे. समजा तुम्हाला कॉम्पिटिशन आहे सध्याच्या युगात. सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये अशी तुम्ही कल्पना करा
एक नोकरी तुम्हाला पाहिजे. नोकरी 2 जागेवर आहे. आले 20 जण, 25 जण आले, काय होईल? कॉम्पिटिशन झाली. तुम्ही कोशिश कराल आणि एखाद्या वेळेस तुमच्यापेक्षा दुसरा मेरिटमध्ये जास्त असेल किंवा लग्गा त्याचा जास्त असेल, त्याला मिळालं, क्रोध येणार की नाही? राग येणार की नाही सांगा? किंवा एखाद्या माणसाने इंटरव्ह्यूला जात असताना गाडी पंक्चर झाली आणि इंटरव्ह्यूचा टाईम चुकला, कोणावर राग येईल? ड्रायव्हरवर येईल, कारवर येईल, सगळ्या लोकांवर येईल. ST कंडक्टरवर येईल आणि तुमचं कंझ्युमर कोर्टात दावा होईल, ग्राहक न्यायालयात, की मला वेळेवर पोहोचवलं नाही म्हणून माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं, मला ती नोकरी मिळाली असती. क्रोध आला, राग येतो. म्हणून ज्याला ज्याला राग येतो त्याचं कारण जरी चर्वणतर्पण नाही म्हणून राग येतो, पण त्याचं काही कारण असतं राग येण्याचंही, की जे व्हावंसं वाटतं, जे मिळवावंसं वाटतं, जे हवंसं वाटतं ते झालेलं नसतं, ते मिळालेलं नसतं आणि कोण कोण आडवं आलं त्याचा राग येतो. अभ्यास तुमचा चालला आहे आणि अचानक लहान पोरं धिंगाणा करायले, राग येणार नाही? पहा कशा कशावर राग येईल. खायला पदार्थ मागितला, आई आलू बोंडा कर, आईने केली पोळी भाजी, याची वासना प्रवाहित झाली होती आलू बोंड्याकडे आणि आईने केलं नाही. राग येतो की नाही? रागाच्या मागे कामना आहे. राग एकदम येत नसतो. उगीच कोणी रागावतं असं झालं का? हां, उगीच कोणी जे रागावतं ते डायरेक्ट तिथे असतात येरवड्याला. त्यांचा ब्रह्मलोक म्हणजे येरवडा, ते डायरेक्ट तिथे असतात. ते केव्हाही हसतात, केव्हाही रागावतात असं तर नसतं. कारण लोभ असतो, कारण पहिल्यांदा काम असतो, इच्छा असते आणि ती परिपूर्ती होत नाही. त्याच्या आडवे जे जे आले, आपल्या बुद्धीचाही राग येतो. अनेक वेळेस माणसाला स्वतःचाही राग येतो. म्हणून माणसं स्वतःवर प्रेमच करत नाही आणि म्हणून त्यांची शरीर प्रकृती बिघडलेली आहे, त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, ताण तणावामध्ये आहेत आणि दुःखी आहेत, कष्टी आहेत, आरोग्य संपलेलं आहे. अनेक बाया पटकन बोलतात, मरावंसं वाटतं, आता जगण्यात काही नाही, आम्हाला कोणी विचारत नाही. प्रत्येक बाईला वाटतं मरावंसं वाटतं, पण मरायला विष आणून दिलं तर एकाने घेतलं अजून आलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, मरावंसं वाटतं असं कोणी येत नाही. पण माणसाला स्वतःची प्रीती संपलेली आहे, स्वतःवर ते प्रेम नाही. म्हणून मी माझ्या लेखातही लिहिलं होतं, कसं असेसमेंट करावं स्वतःचं प्रेम. आपल्याला वाटतं आमच्यावर प्रेम नाही का, आमच्यासाठी तर सगळं नाही आहे प्रेम. प्रेम कशाला म्हणतात? आपुलिया हिता जो असे जागता, आपल्या हिताला जागलं पाहिजे म्हणजे प्रेम. तुमचं हित काय? श्वासावर प्रेम आहे का तुमचं? असतं तर विनाकारण आपण आयुष्य बर्बाद आपलं स्वतःचं केलं नसतं. किती कोठे नष्टे होतात. प्रत्येक याचा श्वासाचा हिशोब आहे का तुमच्याकडे? काही नाही. शरीराविषयी प्रेम आहे का? मग रोग झाले असते का? शरीरावर तुमच्या प्रेम असतं, आरोग्य चांगलं राहावं असं वाटलं असतं तर चर्वणतर्पण नीट केलं नसतं का? शक्ती राहावी असं वाटलं असतं तर साधनेत तुम्ही रत राहिले नसते का? साधनारूढ राहिले नसते.
आपलं प्रेम नाही. म्हणून दुसऱ्यावर प्रेम करायचं असेल, स्वतःवर पहिल्यांदा प्रेम करा. किंमत ओळखा. देवाने दिलेल्या शरीराची किंमत, देवाने दिलेल्या वेळेची किंमत, देवाने दिलेल्या श्वासांची किंमत, देवाने दिलेल्या जन्माची किंमत, आयुष्याची किंमत ही ओळखा. आणि म्हणून स्वतःवर प्रेम नाही, म्हणून स्वतःवरही राग येतो माणसाला. मला का सुचलं नाही त्यावेळेस. समजा एखादा फटफट फटफट बोलायला आणि तुमचं भांडण सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला उत्तरच काही देता येत नाही, तो मात्र फटाफट बोलतोय आणि आपल्याला रिप्लायच काही देता येत नाही, तो पप्प मम काहीच नाही. त्यावेळेस स्वतःवरच राग येतो. स्वतःलाच असं मारून घेतात लोक, किंवा चापटा मारून घेतात गालावर, फड फड स्वतःच, किंवा डोकं आपटून घेतात. मी का कमी पडलो, हा राग आहे. स्वतःवर देखील माणसं राग काढतात आणि विष घेणारी माणसं तेही रागच काढतात. मी कमजोर आहे, व्यवहारामध्ये टिकू शकत नाही, मला हे हवं होतं मिळालं नाही, ही पोरगी हवी होती नाही, मग चालली रेल्वे पटरी खाली. ती मस्त जेवत असते आणि पाहत असते याचं मढं चाललेलं आहे, तिला काही होत नाही. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला. हे सगळे फ्रेंड सर्कल आहे बरं का, ऑल फ्रेंड सर्कल. आधी काम आला की त्याचा मित्र क्रोध आलाच. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. गोल्डन गँग आहे. एकदा कृषी विद्यापीठात मी नेमकाच इथे आलो होतो वकील होऊन. त्यावेळेस 3 गँग होत्या म्हणे, गोल्डन गँग, सिल्वर गँग आणि डायमंड गँग. म्हणलं गोल्डन गँग काय करते, म्हणले कंबरपट्ट्यामध्ये चेन असतात त्यांच्या अशा बांधलेल्या. फायटिंग करायची की कंबरपट्ट्याच्या चेन काढायच्या आणि फायटिंग सुरू. सिल्वर गँग काठ्यांची मारामारी आणि डायमंड गँग बुक्काबुक्की, बॉक्सिंग. असं एक त्याचं हे आहे, 3 स्टेजेस, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. तशी ही गोल्डन गँग आहे अध्यात्मातली आणि आपल्या व्यवहारातली. आपल्याला परेशान करणारी ही क्लायमॅक्स गँग आहे, जे इथं. आणि ही 100% 99.9 सगळे याच्यात या गोल्डन गँगच्या कक्षेत आहेत. फडाफड मारीत असतात. हे कधी काम मारतो, कधी क्रोध मारतो, कधी संमोह मारतो, कधी लोभ मारतो. फाड 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 फाड. मग कधी टेन्शन येतं, कधी दुःख येतं, कधी आरोग्य बिघडतं, कधी. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. एकदा कामाची उत्पत्ती झाली की मूळ शक्ती सतत थरथर सुरू होते. हे योगामध्ये आल्यानंतर जास्त थरथर सुरू होते. म्हणून पात्रता पाहिजे आपण असं म्हणतो. योग साम्राज्यामध्ये तुम्ही प्रवेश जर झाला की मुळात ही शक्ती अशी जागृत असते. तिच्यामध्ये चांगला भाग जरी पडला तर त्याचं मल्टिप्लाय होतं, म्हणजे गुणाकार होतो, वाढत जातं. आणि वाईट भाग पडला तरी मल्टिप्लाय होतं. संशय वाढला. समजा एखाद्या नवऱ्याला बायकोवर संशय घेत, काही आहेत 40% लोक आपल्या बायकोवर संशय घेतात. तिचा काही दोष नसतो, दोष याचाच असतो, याचा दृष्टीदोष असतो. कारण काम, क्रोध आणि नंतरचं फ्रेंड, संशय, समोह, हे सगळं सर्कल असतं याला ग्रासलेलं. ती कोणाकडे पाहून जरी हसली,
आपली बायको हसली. 40%. आणि काही बाया देखील संशय असतात आपल्या नवऱ्यावर. ओशोनी फार सुंदर एका ठिकाणी म्हटलं, मला फार आवडलं. एक बाई आली, माझा नवरा मला संशय येतोय म्हणले. म्हणजे काय येतं तुला? साधक होती म्हणली. तोही साधक होता. माझ्या नवऱ्याचं मला संशय यायला म्हणे. कोणाशी हसतो, कोण्या बाईबरोबर जातो, कुठं काही बोलतो. ते म्हणे मग बिघडलं कुठं? हां, बिघडलं कुठं? मला संशय आला म्हणे. त्यांनी 2-3 प्रकारांनी ते समजून सांगितलं. बाई म्हणले, ज्याचे कर्म तो भोगेल, तुला काय करायचंय? तो जे काही कर्म करीत असेल, चांगला असो वाईट असो, तू कशाला भोगत बसलीस? तू चांगली आहे ना, मग चांगलीच राहा. समजा तो कोणाबरोबर हसला, एक तर तुझा मूर्खपणा आहे, आणि समजा हसला त्याची फळं तो भोगेल. तू कशाला त्याची फळं भोगतीस? म्हणजे संशयामुळे तू फळ भोगते, कदाचित तो आहे की नाही माहिती नाही तुला. लक्षात घ्या. आणि तू दुःखात आहेस, आणि तो मात्र सुख भोगतोय. फार छान छान उदाहरण आहे ती. फार सुंदर सांगितलं त्यानं. जाऊ दे म्हणले, हसू दे, तो त्याचं फळ भोगील. तू तुझं आयुष्य बर्बाद का करून घेतेस? बरं, त्याचं आयुष्य बर्बाद होत नाही हे लक्षात घ्या. आयुष्य कोणाचं बर्बाद होतं? संशय घेणाऱ्यांचं, करणाऱ्याचं बिलकुल नाही. काय सुंदर त्यांनी मायन्यूटलं निरूपण केलेलं आहे. इथे काय, क्रोधी असे ठेवील समोह जाणे. मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली तर तो क्षोभ तीव्र होतो, त्यामुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे संपूर्ण ज्ञानतंतू संस्थेत बधिरता येऊन समोह भ्रम म्हणजे अविचार उपजतो. स्वप्न पडतात, दचकून उठतात काही लोक. स्कायलॅब माहिती आहे का तुम्हाला? स्कायलॅब म्हणजे आपण एक सॅटेलाईट सोडला होता. आता भारतीय सॅटेलाईट किंवा दुसरा होता दुसऱ्यांचा, तो पडणार होता. आणि प्रत्येक जणाला वाटलं कुठे पडेल तिथे ते मरणार. आणि झोपेतच प्रत्येकाला परभणीवर पडू शकतो, अशा बातम्या यायच्या. औरंगाबादवर पडू शकतो, मराठवाड्यावर संशय. असं झोपच यायची नाही की आपल्यावर पडला तर काय. आमचे गोपाळभाऊ वांगीकर वकील फार विनोदी, जुन्या काळातले, वारले ते. त्यामुळे झोपीत एक वजनी वस्तू माझ्या छातीवर पडली. जोरात किंकाळून उठलो, ओरडलो, स्कायलॅब स्कायलॅब स्कायलॅब. पाहिलं तर बायकोचा हात होता म्हणले. संशय, समोह. एखादी गोष्ट, क्रोध आल्यानंतर माणसाचं ब्रेन फेलडाऊन होतं, ब्रेकडाऊन होतं ब्रेन. आणि एकदा ब्रेन ब्रेकडाऊन झालं की विवेक संपला, ज्ञान संपलं, विचार क्षमता संपली, तर्कशास्त्र संपलं, आणि हा पागल होतो, पागल. याचं पागलपण ब्रेकडाऊन ऑफ ब्रेन, बुद्धीचं फेल्युअरपणा, आणि त्याच्यातनं संभ्रम निर्माण होतो. एक उदाहरण दिलं तुम्हाला की स्वप्नापर्यंत देखील आपल्याला कधी कधी स्वप्न पडतात. त्याचं कारण हे मानस पटल आहे. एक पोरगी स्वप्नात चांगली दिसते आणि ती याच्या मागे लागलेली असते, कारण याच्या मनात असतं कोणीतरी मागे लागावं, कोणी लागतच नाही. मग स्वप्नात तरी लागते, मग खुश होतो, मला स्वप्नात लागली. मणी वसे ते स्वप्नी दिसे, दॅट इज संभ्रम. संभ्रमाचे देखील 3 प्रकार आहेत. इल्युजन,
डेल्युजन, हॅल्युसिनेशन. इल्युजन म्हणजे भ्रम, डेल्युजन म्हणजे विभ्रम आणि हॅल्युसिनेशन म्हणजे संभ्रम. भ्रम, विभ्रम, संभ्रम. इल्युजन, डेल्युजन, हॅल्युसिनेशन्स. बारीक फोडफार करत नाही. एखादी मुलगी दिसायला कुरूप असेल, ती ट्राय करते, कारण तिच्या मैत्रिणीच्या आजूबाजूला पोरं असतात आणि ते तिच्याकडे पाहतात आणि हटकून दाखवते, पाय माझ्याकडे कसा पाहतोय, माझ्या मागे लागला. म्हणजे ही रूप की राणी आणि हे सगळे चोरून का राजा. ही स्वतःला रूप की राणी समजते आणि दाखवते, मी सगळ्या याच्या गँगमध्ये मी रूप की राणी आहे आणि सगळे चोरून की राजे मेरे पीछे. आता काय झालं, पण ही जी कुरूप असते बरोबर असणारी आणि हे हटकून हसते त्यांच्याकडे पाहून, की हिला जळवते. ही इतकी पागल होते. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स हिच्यात निर्माण होतो. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड, एक न्यूनगंड निर्माण होतो आणि या न्यूनगंडामुळे हळूहळू ती थोडी पागल होते. ब्रेनचं कंट्रोल, राग येतो, स्वतःवर राग येतो. राग आला, लोभ काय होता, मी सुंदर दिसली पाहिजे, मी पण अट्रॅक्ट केलं पाहिजे लोकांना, नाही झालं. मग काय झाला, क्रोध आला. मग हिला काय होतं, संभ्रम होतो. म्हणजे काय होतं, एक भ्रम निर्माण होतो. आणि ही पण म्हणायला लागते, हटकून पाहते कोणाकडे, कोणी नाही पाहिलं तरी, माझ्याही मागे 4 पोरं लागले, मी त्या गल्लीत चालले होते आणि लागले. एकदा एक उदाहरण असं होतं, एक बायको समोरचा खिडकीमध्ये एक दुसरं कुटुंब राहत होतं आणि तो माणूस पाहायचा. ही बाई सारखी नवऱ्याला म्हणायची की माझ्याकडे सारखा पाहतो म्हणे, मी खिडकीतून पाहायला लागला तो पाहतो, खिडकीतून पाहायला लागतो. आणि नवऱ्याला माहीत होते किती सुंदर आहे. नवरा म्हणाला, तुझं एकदा तोंड दाखवून दे, पुन्हा पाहणार नाही. हे भ्रम आहे, भ्रम. पुन्हा पाहणार नाही म्हणे, भानगडीत पडू नको. की मी फार सुंदर नाही. इन्फिनिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला, क्रोध आला, कामना निर्माण झाली म्हणून क्रोध आला आणि मग संभ्रम निर्माण झाला. जे मिळत नाही ना हातात, मग भ्रम उत्पन्न झाला, मी पण सौंदर्य अंगण आहे. आणि ह्या पोरी पागल होतात नंतर, मग चिडखोर बनतात. भ्रम. अजून एक उदाहरण देतो, सायकॉलॉजीवर का. ज्ञानेश्वर सायकॉलॉजी सांगतायत आणि मी तुम्हाला उदाहरणाद्वारे पटवतोय. आणि भगवान कृष्णही सायकॉलॉजी सांगतायत आणि तुम्हाला छोट्या छोट्या उदाहरणातून सांगितलं म्हणजे लक्षात येईल काही बारीक. याच्यावर खूप मोठं लेक्चर होऊ शकतं, पण नाही द्यायचं, तुम्हालाही भ्रम उत्पन्न होईल. की असं एखाद्या वेळेस आपल्याला वाटू शकतं, भ्रम उत्पन्न होतो, आपण जे नाही ते दाखवणं. म्हणून जळणं सुरू होतं इथं, जेलसी इथून स्टार्ट होते. जेलसीमधून देखील एक भ्रम उत्पन्न होतो, जळव प्रवृत्ती. नवऱ्याने एखाद्या बाईचं काय सुंदर झाली होती, तिनं वांग्याची भाजी केली होती, इतकी सुंदर होती, मरा खा तिथंच जाऊ. राग येतो. स्तुतीची वासना हिडन असलेली, की आपली नेहमी स्तुती केली पाहिजे नवऱ्याने. ज्या बायांना स्तुतीची हौस असते, ती स्तुती जर नाही मिळाली, दुसऱ्याची केली, तर राग येतो. राग झाला की संभ्रम होतो आणि ती भोगून आपटते. भान तिथंच मरा खा. इथं कशाला येता, तुम्हाला तर माझं काही आवडत नाही, कशाला केलं लग्न. हा भ्रम आहे, संभ्रम आहे. म्हणजे कुठलीही छोटी वासना क्रोध निर्माण करते आणि क्रोध झाला की संमोह होतो.
उगाच वाटतं मी काही कमी आहे. काही बाया दाखवण्याचा प्रयत्न करतात, काही पुरुषही दाखवण्याचा प्रयत्न, हम भी कुछ कम नहीं, पण पिक्चर निघाला, हम भी कुछ कम नहीं. कोणाची स्तुती करा, मी काय कमी आहे का? एखाद्याने म्हणून माझ्या पोराणी गणितामध्ये 95% मार्क घेतले, हिच्या पोराणी समजा 92% घेतले. माहिती आहे तुझं पोरगं वर्षभर करीत होतं, माझ्या पोराणी ते एका महिन्यात 92% घेतले. राग येतो. कारण आपली स्तुती व्हावी, आपल्या एक छोटी गोष्ट देखील असली त्याच्यासाठी राग येतो आणि मग संमोह होतो. काही लोक पागल होऊन जातात, काही डायव्हर्शनमध्ये येतात. डायव्हर्शन म्हणजे कसं? एखाद्या बाईला आता बापानी केलं म्हणून नवरा गळ्यात बांधल्या गेला समजा. हिला वाटत होतं शाहरुख खान, धर्मेंद्र, जितेंद्र याच्यासारखा असावा. हा तसा काही नाही, ही कशी आहे ही पाहत नाही, पण तो तसा असावा अशी कल्पना होती. आणि ह्यात तसा काही भेटत नाही. किंवा केव्हाही घेऊन फिरावं, खाएंगे पिएंगे मौज करेंगे का क्या अशा गाण्याच्या स्टोरीमधला असावा. कधी लोणावळा, कधी पतियाळा, कधी पाटणा अशा ठिकाणी जावं. सिंगापूर, हा जातो सिंगणापूर. आवडत नाही. असा न आवडणारा नवरा लोकांचे नवरे ज्यावेळेस कुठे घेऊन जातात त्यावेळेस हिच्या भावना दबलेल्या असतात. जे स्वप्न होतं ते चकनाचूर झालं कॉलेजचं असं वाटायला लागतं. आणि ह्या दबलेल्या भावना, त्यामुळे काय होतं, नवऱ्याला तर मारता येत नाही म्हणून ही क्रोधी बनते. सी इज गोइंग टू हेट एव्हरीबडी. म्हणजे ती द्वेष करते, तिरस्कार करते माणसांचा. आणि पहिल्यांदा काही झोडपत असेल तर पोरांना. जी बाई सगळ्यात जास्त पोरांना मारते, समजायचं हिच्या भावना दबलेल्या आहेत आणि त्या आता दुसऱ्या याच्याने वर येत आहेत. की दबलेल्या भावना अशा एक्सपोजरमध्ये येतात, फाडकन मारते. दैनंदिन व्यवहारातही तुम्हाला समजतं. एखादं काही अडचण असेल आणि बायको लागली म्हणाला तुम्ही आणलीच पाहिजे साडी, फाडकन त्याने मारले. आता नवऱ्याला तर मारू शकत नाही, ते पोरगं येतं शाळेतून, आई खायला दे, ती फाडकन मारते. त्याला वाटतं मी काय चूक केली? कारण यांनी मारलेलं असतं. ऑफिसमध्ये समजा रागावला, ह्या बायकोवर येतो रागाला. ते म्हणते चहा आणू का? चुपस, मी तुला मागितलं का? अरे तिला रोज मी आणून देते, नुसतं विचारलं समजायचं. त्याला झोडपलं, हा बायकोला झोडपतो. आणि त्याला मारता येत नाही, मग मारायला एकच टार्गेट आहे घरी. नाही ते का तर पोरगं, बायको समजा बलवान असली, हे असं असलं, पोरगं सापडतं. म्हणजे एखादा भ्रम निर्माण झाला की त्याचं परिणाम किती विकारांमधनं प्रगट होतं. याच्यामध्ये आपण फक्त सायकॉलॉजीचे स्टुडंट असा बरं का, फक्त पाहत राहावं गमती जमती, नाटक म्हणून कुठे काय चालतं आणि कोण कसं वागतं. ॲज ए पेशंट म्हणून सगळ्या घरातनं निरीक्षण करा तुम्ही, तुम्हाला मज्जा येईल. मज्जा. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. क्रोधामुळे संपूर्ण ज्ञान तंतू संस्थेत बधिरता येऊन संमोह भ्रम म्हणजे अविचार उपसतो. काही मुलींना कामविकार समजा जास्त उत्पन्न झालेल्या आहेत आपल्या योगदानमध्ये घटना, तर डोकं बिघडतं.
एखादा पोरग आपल्याला मिळायला पाहिजे होतं, हा नवरा व्हायला पाहिजे होता असं वाटलं, याने लव करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे, नाही केलं, त्याचं परिणाम पागलपणापर्यंत जातं, क्रॅकपणापर्यंत जातं आणि ती सांगायला लागते माझ्या मागे तो लागलाय. खरं म्हणजे ही लागलेली असते, तो लागलेला नसतो. उदाहरण सांगणार नाही, पण मी ते ओळखलं होतं आणि मी म्हणालो असं घडलेलं नाही. कामविकार हा जर उफाळून आला, म्हणून सगळ्यात मोठं आयुष्य पोरींच्या बाबतीत 9वी ते BA पर्यंत किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत अतिशय सांभाळावं लागतं. अक्कल कमी, विचार कमी, विवेक कमी, काहीच नसतं. आणि हा कामविकार तिला कुठे नेऊन पसरविल आणि त्या पोरालाही कुठे नेऊन टाकेल सांगता येत नाही. आणि पोरांनाही ह्याच वयात सांभाळलं पाहिजे, मोठ्या वयात नाही. ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही सांभाळायची गरज नाही. 9वी ते ग्रॅज्युएटपर्यंतचा काल हा अतिशय कालखंड डोळ्यात तेल घालून टाकण्यासारखा आहे. कामविकार कसा वाढतो आणि कामविकार वाढल्यामुळे अनेक पोरांचं टॅलेंट साफ झालेले काय संभ्रम निर्माण होतो. आणि संभ्रम निर्माण झाला का विवेकशक्ती नष्ट होते, विचारशक्ती नष्ट होते. हा विद्यार्थी पासिंग देखील घेऊ शकत नाही, मेरिट असणारा. सगळ्यात मोठं चॅलेंज कामविकार कसा शमन करावा हा आहे. आणि आपण छाती ठोकपणे सांगतो, आपण त्याच्यावरती प्रयोग दिलेले आहेत आणि सक्सेस झालेले आहेत. सायकॉलॉजिस्ट फेल होतात ह्या ठिकाणी. विचारल्यानं सांगेल का तो? त्यांच्याकडे प्रश्नोत्तर असतात. हां बोला, तू कोणाकडे पाहतेस का? ती म्हणते नाही. कोणी तुझ्या मागे लागला होता का? ती लपवतेच की नाही. तू लागली होती का? नाही. अशा प्रश्नोत्तराने निघतं का? मार्गदर्शक व्हायचं असेल, काहीही तुम्हाला व्हायचं असेल, व्यवहार चांगला यायचा असेल तर सायकॉलॉजी फार परफेक्ट पाहिजे. मानसशास्त्र हेरलं गेलं पाहिजे की असं वागणं का झालंय. कामविकार फार मोठा अडथळा आहे. आणि कामविकार असेल, भक्ती नाही, शक्ती नाही, अभ्यास नाही, साधना नाही, कच्छ नाही, आणि त्याच्यामधनं संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि ते सांभाळलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. त्याच्यावरती आपण खरीच स्टडी केली, पण आता काहीच सांगणार नाही कॅसेटमध्ये, काही सांगणार नाही. आणि साधनेत बसल्यानंतर मानसिक तणाव त्या कामवासनेमुळे निर्माण झाल्यामुळे, कामविकारांमुळे निर्माण झाल्यामुळे हे सगळे विकारग्रस्त पोरं अभ्यास करूच शकत नाही आणि साधनाही करू शकत नाहीत, साधनही करू शकत नाहीत, साधनाही करू शकत नाहीत, अभ्यास करू शकत नाहीत, काम करू शकत नाहीत आणि एक्सेंट्रिक पागलपणापर्यंत जाऊ शकतात. आईवडिलांना ओळखता येत नाही आणि ॲक्सिडेंट त्यांच्या जीवनात घडतात. फ्रीली समज द्यावी लागते आणि इथे फ्रीपणा असावा लागतो सांगण्यामध्ये, तर त्याचं निरूपण होऊ शकतं. लपवली गोष्ट आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजा. पण कोणी कोणाशी लग्न जे करतात इंटरकास्टपासून, हे सगळे कामविचाराचे शिकारी आहेत. संमोह इतका वाईट आहे, म्हणजे कामाची फ्रेंड क्रोध, क्रोधाचा संमोह, त्याच्यामुळे आयुष्य बर्बाद होतात, टॅलेंट संपले. नो इंटेलिजंट कोशंट, ॲबनॉर्मॅलिटी 90 IQच्या खाली रेंज जातो, IQ घसरतो, ॲबनॉर्मल स्थिती येते, नॉर्मल देखील नाही. संमोह
अबनॉर्मल स्थिती येते. आणि अर्जुनाला संमोह प्राप्त झाला होता. संमोह का? त्याला साधा संमोह होता. कोणता? अजय, काके, मामे यांना मी कसं मारू, याला संमोह म्हटलंय भगवंतानी. आपल्यामध्ये तो भ्रम, विभ्रम, संभ्रम. भ्रम कशाला म्हणतात? उदाहरण सांगतो तुम्हाला. हरण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटामध्ये ज्यावेळेस हरिण पाणी शोधतं त्यावेळेस त्याला अशा लहरी दिसतात पाण्याच्या. त्याला वाटतं तिथं पाणी आहे म्हणून तो पळतो पाणी समजून. ते नसतं, पुन्हा तो पुढे पळतो. मृगजल ज्याला म्हणता येईल, मृगजल. दुर्योधन एक महल बांधला होता. आर्किटेक्चर इंजिनियर तिथून आला होता फॉरेनहून. मैसभा कोणी मानली होती? कुठून आला होता? मयासूर. कुठेही आलं की विश्वकर्मा. ती सुदामपुरी बांधली विश्वकर्म्यानी, मैस सभा नाही. तुम्हाला वाटलं मला माहीतच नसेल म्हणून काही सांगा, हरकत नाही. मैस सभा. तर तो आला होता आर्किटेक्चर तिथून. त्यांनी असं बांधलं होतं ज्या ठिकाणी पाणी असे त्या ठिकाणी जमीन दिसत होती, ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी दिसत होतं. आणि दुर्योधनाला ज्यावेळेस पांडवांनी ते बांधलं आणि दुर्योधनाला आणलं दाखवायला, आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याला पाणी दिसलं, ती जमीन होती. त्यानं असं काय त्या काळात धोतर काय असेल ते वर केलं. थोडे मिश्किल हसायला लागले बाकीचे. याने आपलं खाली सोडलं आणि पुढे चालला. तिथे जमीन होती, तिथं पाणी होतं. हा भटकन त्या तलावात पडला. काय आजही नाही बरं का असं डेव्हलप झालेलं. पडल्यानंतर कपडे भिजले आणि पांचाली हसली द्रौपदी. असं म्हणतात, द्रौपदी असं म्हणाली, अंधे का पुत्र अंधा होता है. बस ह्या वाक्याने महाभारत झालेलं आहे. बोलण्यावर ते बायांच्या लगाम पाहिजे. एवढी पांचाली चांगली, पण एका शब्दामुळे महाभारत घडलं. मी आंधळ्याचा पुत्र का? आपण तर कोणाला काही टांट मारतो. अरे बाप, आपण तर महापांचाली आहेत. आपण तर कोणाला काय भोसकूत नेम नाही. एवढं महाभारत घडलं. आणि आपल्या जीवनात महाभारत बोलण्यामुळेच घडतं. बोलताच येत नाही, येतंय ते सगळं भालेच भोसक नाही. तर असा समूहाचा प्रकार आहे. समूहामुळे घडलं. भ्रम. अजून तुम्हाला एखादं उदाहरण देतो. रेल्वेमध्ये तुम्ही बसले, झाडं पळताना दिसतात. अजून माणसं पळताना दिसतात, जनावरं पळताना दिसतात, शेतं पळताना दिसतात. आणि तुम्ही मात्र शांत एका जागेवर येत असं वाटतं. बरोबर आहे की नाही? खरं म्हणजे तुम्ही पळत असता ते स्थिर असतं. म्हणजे स्थिर असतं ते गतिमान दिसतं, आणि जे गतिमान असतं ते स्थिर दिसतं. याला भ्रम म्हणतात. जे अस्तित्वात असतं ते दिसत नाही, आणि जे नसतं ते भासमान होतं. दॅट इज भ्रम. योग्य विचार स्फुरत नाही, योग्य गोष्टी स्फुरणार नाहीत, नाही त्या गोष्टी समोर येतात, आणि भ्रमाचे शिकार 100% आपण होतो. काही विकृतीने भ्रम निर्माण झालेला असतो, काही चांगल्या गोष्टीमुळे भ्रम निर्माण झालेला असतो. काही जण म्हणतात स्वप्न आम्हाला का पडतात? त्याचं कारण तुमच्या मनात दडलेलं आहे. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीचा आला. आणि त्यामुळे काय होतं? क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे संपूर्ण ज्ञानतंतू संस्थेत बधिरता येऊन संमोह भ्रम म्हणजे अविचारूप असतो. मर्डरपर्यंत माणसं जातात. क्रोध आल्यानंतर थांबत नाही, विचार संपतात, विवेक शून्यता येते, आणि मग माणूस मर्डरपर्यंत जातो. कामविकारी माणूस बलात्कारापर्यंत जातो. काहीही होतं, काही होतं.
का ज्ञानपंथूत बधिरता येते. समोहा जालिया व्यक्ती. अरे असाच भ्रम आणि संभ्रम उत्पन्न झाल्यामुळे द्रौपदीची पांचालीची भर सभेमध्ये विटंबना करण्याकरिता ऑर्डर दिलाय दुःशासनाला. आणि विचार संपले, विवेक संपला. आपण म्हणतो ना माझं काय होईल ते पाहिजे, पण तुझा तो खूनच करतो. अरे तुझा खून झाल्यावर तू जाशील ना, जाऊ द्या, गेलो तर गेलो. परिणामाची पर्वा करत नाही, दॅट इज संभ्रम. क्रोध आला की संभ्रम निर्माण होतो, परिणामाची पर्वाच तो करत नाही. विकारांची नाही, परिणामांची नाही, कशाची पर्वा होत नाही. समूहा जालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती, चढवा ते ज्योती आहात जैसी. आज एक पेपरमध्ये घटना आली. एका मालकिनीनं मोलकरीणीला काढलं घरातून. ती आली, नवरा गावाला गेला होता, 35 वर्ष वय मालकिनीचं. का काढलं किंवा पैशासाठी भांडण सुरुवात झाली. भांडणं सुरू झाल्यानंतर तिनं मर्डरच करून टाकला मालकिनीचा, खूनच. काही होऊ शकतं. समोहा जालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती. आपलं काय होईल माहिती नाही. ही मालकीन होती माहिती नाही, पोराणी बापाचे खून केलेले. सरकारी वकील असताना काही केसेस मला हलवून गेल्या. एक म्हातारा होता 80 वर्षाचा, पण फार चिक्कू, पैसा त्याच्याजवळ असायचा. पोराला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायला हवं होतं, त्याला पाहिजे होतं फॅमिली प्लॅनिंग. पोरं जास्त होऊ लागले. 350 रुपये त्यांनी बापाला मागितले, बापाने दिले नाही. नाही करायचं फॅमिली प्लॅनिंग, 350-400 रुपये मी देत नाही असतानाही. बापाने पोरगं झोपलेलं असताना त्याला दोरीनं बांधलं, त्याला पता लागला नाही आणि त्याचं मुडकं उडवलं. 80 वर्षाचा बाप. पैसा वाचावा हा काम. क्रोध आला, पोरगं पैसे उडवतंय. संमोह झाला, विचारचक्र संपलं, पोरगे हा भ्रम हा देखील भाव राहिला नाही. स्मृती गेली की हे आपलं पोरग आहे, आपल्याला आयुष्यात हेच पाणी पाजणार आहे, हेच करणार आहे, आणि खून केला. स्मृतीभ्रंश होतो संभ्रमामध्ये. नाते गोते ओळखू येत नाहीत. सध्या असंच चाललंय. भाऊ भावाचा शत्रू, बायको नवऱ्याची शत्रू, पोर बापाचं शत्रू, बाकी तर सगळे शत्रूच शत्रू. मित्र मायक्रोस्कोप घेऊन शोधावा लागायलाय. शत्रुवत संसार झालाय, घर महाभारत झालंय. प्रत्येकजण घरातही शत्रुवत व्यवहार करतो. मैत्री संपली, सासासुना, बाप मुलगा, भाऊ भाऊ सगळे शत्रुवत व्यवहार चाललेले आहेत. अहंकारांच्या टकरी चाललेल्या आहेत. अहंकार म्हणजेच क्रोध, त्याच्यामुळे संभ्रम. नाते विसरली, प्रेम विसरलं, आणि संभ्रम झाल्यानंतर नातं गोतं विसरल्या जातं. डायव्हर्सपर्यंतच्या स्थिती आहेत. काय स्मृती जाते. एकदा नातं विसरलं जातं भ्रमामध्ये, संभ्रमामध्ये. विचार संपतात, विवेक संपतो, नाती विसरल्या जातात, कर्तव्य कर्म विसरल्या जातं, तत्वज्ञान विसरल्या जातं, आणि स्मृतिभ्रंश होतो. हा कोण? कौन किसका बाप, कौन किसकी माँ. इथून सुरुवात होते. अरे आई आणि वडील अडगळीत पडतात, आणि बायको कामाची नसली तर डायव्हर्स दिला जातो. स्मृतिभ्रंश. काम, क्रोध,
नंतर संमोह, आणि नंतर म्हणजे संभ्रम, आणि नंतर संमोह. संमोह झाला की स्मृतिनाश होते. किम कर्तव्यम, कर्तव्य कर्म संपलं. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती, चढवाते ज्योती आहात जैसी. जशी दिव्याची ज्योती वाऱ्याने विझते तसे अविचारामुळे आत्म्याचा विसर होतो. आणि ते अविचार दुसऱ्याला तर संपवतंच, पण स्वतःचा आत्मघात करतं. कारण आपला आत्मा आता हा त्याला मारून टाकतो, हा त्याला बदडतो, हा त्याला खून करतो, हा बलात्कार करतो, हा नाते संपवतो, हा डायव्हर्स देतो, पण भोगही याला भोगावे लागतात. त्याचे ॲक्शन्स जी केली त्याची रिॲक्शन भोगावी लागते. जेल होते, आयुष्य गेलं. सदाम 142 माणसं मारल्यामुळे सदामला फाशी दिली ना. योग्य अयोग्य त्याचं नको, पण एक घटना केली, माहिती नाही आपल्याला असं करावं लागेल. माणसं जेलमध्ये का सडतात? कारण कंट्रोल सुटतं ब्रेनचं, ब्रेन फेल होतं, ब्रेकडाऊन, आणि सगळे विकार उफाळून येतात. ते परिणामाची चिंताच करत नाही, काय व्हायचं ते होईल. जशी दिव्याची ज्योती वाऱ्याने विझते तसे अविचारामुळे आत्म्याचा विसर होतो, आत्मघात होतो. आणि काही लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करणारे देखील आत्मघाती, दुसऱ्याला छळणारे हेही आत्मघाती. त्याचाही आत्मघात करतात, स्वतःचाही आत्मघात करतात, परिणामाची चिंता नाही. हे समूहामुळे होतं. आणि आज जनरली 97% जनता अशीच आहे. आत्मघात. जे चांगले आहेत, हे वाईटांचं बोललो, चांगले आहेत तेही आत्मघातीच. किती जण घरी साधना करतात 3-3 तास, नाही होत आम्हाला, आत्मघात. किती जण चरवंतर्पण करतात, किती जण ज्ञानेश्वरी चुकवत नाहीत, किती जण साध्या कारणाने हे करतात. आत्मघात नाही, विचार नाही. चांगलेही माणसं आत्मघात करतात, वाईट तर करतातच करतात, दुसऱ्याचंही करतात वाईट, याचंही करतात. ही माणसं स्वतःचीच करतात. पण स्वतः करत असताना दुसऱ्याचाही आत्मघात घरच्या लोकांचा होतो, तेही पाप भोगावे लागतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही चरवंतर्पण केलं नाही, तुमचे पोरं करत नाहीत, आणि तुमच्या पोरांनी नाही केलं, ते पाप कोणाला लागलं? त्याचं आयुष्य तुम्ही. संस्कार, संस्कार कशाला म्हणतात हो? दुसऱ्याला बोलण्यास संस्कार आहेत का? का स्वतः करून दाखवण्यास संस्कार आहेत? मला वेळ नाही पण तू खा, असं अभ्यासात प्रगती होते म्हणे, आणि त्याच्यासमोर ही बस खाते. कसं होईल सांगा? का करावं त्या पोरांनी? संस्कारामध्ये दुसऱ्याला सांगण्यास संस्कार नाही, आपण न दाखवण्यामध्ये त्याचाही आत्मघात केला, तेही पाप लागलं. आणि आपल्याला चांगलं आयुष्य देऊन आपण केलं नाही म्हणून आपल्यालाही पाप लागलं. डबल पाप, डबल बॅरल बंदूक. तुम्ही घरच्यांना वळण लावलं नाही, तुम्ही त्यांना साधनेला आणलं नाही, तुम्ही त्यांना साधना रद्द केलं नाही, कारण तुमच्याकडे पाहून करावंसच त्याला वाटत नाही, आणि त्याच्यामुळे तो बिघडला. चांगले लोकांमुळे काही न केल्यामुळे ते बिघडले, त्याचंही पाप लागलं, तोही आत्मघात आहे. आणि तुम्ही जर बिघडलेले असाल, दारू पिणारे असाल, गुटखा खाणारे असाल, पत्ते खेळणारे असाल, तर ते तर लागलंच लागलं. तुम्ही केलं नाही म्हणून त्यांनी केलं नाही, तुम्ही समजून सांगायला कमी पडले म्हणून तो कमी पडला, ते पाप कोणाला लागलं? तुम्ही करत नाहीत म्हणून पहिलं पाप, आणि तो करणार होता तुमच्यामुळे, हे दुसरं पाप.
समूहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चढवा ते ज्योती आहत जैसी. जशी दिव्याची ज्योती वाऱ्याने विसते तसे अविचारामुळे आत्म्याचा विसर होतो. मग शुद्ध सत्य ज्ञान जाते व असत्याला सत्य मानू लागतो. का नीतीची कास धरावी, का देवाला मानावं, का खरं बोलावं, का बलात्कार करू नये, का लबाड्या लांडाळ्या करू नये, असत्याला सत्य मानू लागतो. भ्रमवत संसार सत्य मानायला लागतो आणि सत्याला असत्य मानायला लागतो, कारण भ्रम उत्पन्न होतो. देवी जगदंबेचा अंश असणारी मुलगी ही त्याला रंभा उर्वशी सारखी दिसू लागते, कारण भ्रम उत्पन्न होतो. पार्वतीच्या मागे देखील काही असुर लागले. पार्वती स्वरूपवान दिसली, काही असुर मागे लागले. म्हणजे देवादिकांच्या पत्न्यांनाही सोडलं नाही, इतका भ्रम उत्पन्न होतो. बाकीच्यांचं काय हाल आहे. म्हणून सत्य ते असत्य वाटू लागतं, असत्य हे सत्य वाटू लागतं. आपल्याला जीवनात पहा प्रत्येक गोष्ट. अनंत जन्माच्या प्रवासापासून निघालेली आपली ही ट्रेन, अनंत प्रवासामध्ये काही काळ ह्या धर्मशाळेमध्ये आपण थांबलेलो आहोत, पण ही धर्मशाळा सत्य मानू लागलो. ज्याप्रमाणे तुम्ही गेलात आणि एका सरायमध्ये, एका धर्मशाळेमध्ये तुम्ही थांबलात, एखाद्या, आता धर्मशाळा नाही म्हणायचं, आता हॉटेलमध्ये तुम्ही थांबलात, 3 दिवसाकरता महाबळेश्वरला गेलात, 3 दिवसाकरता हॉटेलमध्ये थांबलात आणि 3 दिवसाच्या त्या प्रवासात तुम्ही हॉटेलला आपलं मानायला लागलात. चौथ्या दिवशी कळतं हे हॉटेल आपलं नाही. जन्माला आल्यानंतर ही एक धर्मशाळा आहे, ही एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक ठराविक आयुष्य दिलेलं आहे, तेवढंच राहायचं आहे, नंतर अनंत काळाच्या प्रवासाला निघायचं. पण हे हॉटेल सत्य मानायला लागलोत, हा प्रवास सत्य मानायला लागलोत. नंतर धक्का दिल्यानंतर समजतं, हॉटेलचं बिल संपल्यानंतर समजतं, मृत्यू आल्यानंतर समजतं की आपण अनंत प्रवासाला निघालो होतो, चुकून याला आपलं समजलो. दॅट इज भ्रम. असत्याला सत्य मानणं आणि सत्याला असत्य मानणं. कास्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्राशी तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. का अस्तमानी निशी, किंवा सूर्य मावळल्यावर रात्रीचा अंधार जसा सूर्यप्रकाशाला गिळतो, तसे आत्म्याला विसरल्यावर प्राण्यांचे व्यवहार काळोखातील दृष्टीप्रमाणे होतात. एकदा आत्मभाव विसरला, प्रभू विसरला की असुरी संपदेचे स्वामी आपण होतो आणि असुरांसारखा व्यवहार करतो. आणि काय त्याच्यात पाप आहे म्हणतो. का नॉनव्हेज खाऊ नये, का दारू पिऊ नये, का गुटखा खाऊ नये, आज सगळीकडे तेच आहे. का मौज मजा मस्ती करू नये, कारण असत्याला सत्य समजतो आपण.